जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदीमध्ये सातत्याने चढ-उतार बघायला मिळत आहे. अमेरिकन डॉलर हा मजबूत झाल्यामुळे कुठेतरी सोन्याच्या दरात सातत्याने ही भाव घसरण होताना बघायला मिळत आहे. कच्च्या तेलामध्ये गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक केल्यामुळे सातत्याने जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात ही घसरण बघायला मिळत आहे. आज जळगावच्या बाजारात सोने हे 5,000 रुपयांनी घसरले आहे, तर चांदी ही 16,000 रुपयांनी घसरली आहे. या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत काही ग्राहक जुळले आहेत. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगणार? सोने चांदीच्या दरात सातत्याने कुठेतरी घसरण होताना बघावयास मिळत आहे. एक ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब आहे. काय सांगणार? हो, एकदम आनंदाची बाबत आहे आणि यामुळे आम्ही जास्त सोनं घेऊ शकू आणि आता रेट वाढल्यामुळे ते शक्य नव्हतं आणि आता कमी झाले तर नक्कीच आम्हाला आनंद होईल आणि आणखीन कमी झाले तर 1,00,000 पर्यंत गेला रेट तर खूपच चांगलं आहे. मागच्या काळामध्ये सोन्याचे भाव हे 1,87,000 2,00,000च्या उंबरठ्यावर गेले होते. मात्र आज कुठेतरी सातत्याने भाव कमी होता आहात. काय सांगाल? नाही, ते चांगलंच आहे आणि हे युद्धजन्य परिस्थिती ते वाईट आहे, पण सोन्याचे रेट कमी होत आहे ते चांगलं आहे आपल्यासाठी. हा. गुंतवणुकीच्या दृष्टीने आता फायदेशीर सोनं घेणं. हो हो, आता गुंतवणुकीच्या याच्यानी घ्या, नक्की घ्या. म्हणून आम्ही आज आलोय सोनं खरेदी करायला. जास्त सोनं खरेदी करणं. हो. हो, नक्की करू. प्रत्येकाला इच्छा असते, आपल्या घरात लग्न कार्य असतं, शुभ कार्य असतं, मात्र सोनं हे गगनाला भिडत होतं. हा. कुठेतरी या ठिकाणी रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला. गुंतवणूकदार हे कच्च्या तेलाकडे वळले आणि अचानक हे भाव कमी झालेले आहे. काय सांगणार? नाही, हे कसं आहे, इंडियन आपण इंडियामध्ये तर ट्रेडिशनली म्हणजे ऑर्नामेंटचं जास्त हौस असते बायांना आणि ते रेट कमी झाल्यामुळे नक्कीच फायदा होईल आता सगळ्या गृहिणींना. नक्कीच लेडीज जास्त या ठिकाणी आवडीचा दागिना हा लेडीज साठी फार महत्वाचा असतं. त्यांनी सांगितलंय आभूषण लेडीजला घालायला खूप आवडतं. आज कुठेतरी सोन्याचे भाव हे कमी झाले आहे. ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब असल्याचं त्यांनी